हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सो चला, आता मी चहा बनवते, मग ब्रेकफास्टसाठी पण काहीतरी करूया. सो चला, आता मी चहा बनवते चला गाईज, मी चहा ठेवते आता माझ्यासाठी. आणि एक चहा पावडर काही दिसत नाही मला. मी यात टाकते थोडंसं अद्रक. मी जिकडे जिकडे जाते तिकडे कॅमेरा फिरवायचा. आणि येते इथं कप. तुमचं झालं आहे का काही चहा पाणी? का तुम्ही उशिरा उठता? आम्ही तर लवकर उठतो. 8 वाजता उठते मी. म्हणजे 7:30ला उठते आणि 8 वाजेपर्यंत माझी आंघोळ होते. चला, आपण भेटूया चहा पिल्यानंतर. बाय बाय. हॅलो गाईज, चला आता आपण ब्रेकफास्ट करू. तर मी सांबार बनवते. सो त्याच्यासाठी मी घेतली तुरीची डाळ, हा कांदा, लौकी, हे गंगाफळ आणि टोमॅटो. आणि तुम्ही अजून पण भाजी घेऊ शकता, जसं की शेवग्याच्या शेंगा, अजून काय वांगे, म्हणजे अजून भरपूर साऱ्या मला जे भाजी पाहिजे ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. सो चला, आता मी चांगली डाळ टाकून घेते आणि सगळं भाजी आता मी टाकते. आणि याच्यामध्ये आता 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या, असं एकदम डाळ शिजवायचं आहे. तर मी याच्यामध्ये टाकते जिरे आणि थोडंसं पाणी टाकते. पाणी पण वाटते मला. थोडंसं मीठ टाकायचं आणि ते चांगल्या 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला घेते मला थोड्या वेळाने, मग आपण सांबारला फोडणी देऊ. चला फ्रेंड, आता मी सांबार बनवते. सो आता मी पॅनमध्ये तेल टाकून घेते. आता यामध्ये टाकते मी मोहरी. छान तडतडून द्यायची. मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं हिंग. आणि इथे मी मस्त डाळ शिजवून घेतलेली आहे. आता मी या डाळीमध्ये टाकते थोडासा गोड, थोडंसं आंबट गोड तिखट अशी टेस्ट येते त्याच्याने. मोहरी छान तडतडती आहे. आता मी याच्यामध्ये टाकते हिंग. टाकते मी हा कढीपत्ता. आता टाकते मी त्याच्यामध्ये लसूण. आता लसूण छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा. आणि हे मी मसाले घेतले: सांबर मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळदी आणि मीठ. हे आता याच्यामध्ये टाकायचं. आता मी हे मसाले याच्यामध्ये ऍड करते. हे सांबार आपण टाकतो. आता मी याच्यामध्ये ऍड करते कोथिंबीर. मी स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर.
घट्ट वाटते. आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. सो आता याला छान उकळी काढून घ्यायची आणि आपलं सांबार तयार आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसते आणि कलर पण छान आलाय त्याला. तर चला आता आपण डोसे करूया. बंद करा. चला गाईस, तर मी डोसे बनवून घेतले. ते मी काय दाखवले नाही. आता मी इडली बनवते. सो मी इडली पॅन ठेवलंय. आता मी हे बॅटर याच्यामध्ये टाकते. सो आता मी हे ठेवलंय. आता मी याला झाकण लावते आणि 5-10 मिनिट वाफवू द्यायचं त्याला. सो चला आपण भेटूया. आता इडली झाली तर मी तुम्हाला दाखवते. सो हे बघा गाईज, माझ्या इडल्या तयार आहे. किती छान झालं आहे व किती फ्लफी झालं आहे ना. सो चला आता मी पण ब्रेकफास्ट करून घेते. सो भेटूया आपण नंतर. बाय बाय. आम्ही चाललोय आता बाजारामध्ये. इव्हनिंगचे 6 वाजलेले आहे आणि आम्ही आता चाललोय बाजारामध्ये थोडं सामान घ्यायला. सो चला भेटूया आपण नंतर. मी ऑटोमध्ये चाललो आहे. हे गाईज, हॅलो, गुड इव्हिनिंग. तर मी बाजारामध्ये गेली होती ना, आता आलेली आहे जस्ट. आणि भाजीपाला घेण्यासाठी गेलेलो होतो आम्ही. तर गावामध्ये ना खूप गर्दी होती आणि खूप पावसाचा ना चिखल वगैरे होतं. तर आम्ही ना थोडा उशीर झाला आम्हाला यायला. चला तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाजीपाला आणलेला आहे. हॅलो गाईज, बघू शकता तुम्ही मी काय काय भाजीपाला आणलेला आहे. आणि इथे आई मेथीची भाजी तोडताय. गिलके, गंगाफळ, टोमॅटो आणि खूप साऱ्या भाज्या आहेत त्या. सो चला आता मी स्वयंपाक करते. हां, माझा बाबू से आहे. हाय हाट बाबू. चला बाय, मी भेटते थोड्या वेळाने. बाय बाय करा आई, बाय करा. चला भेटूया आपण थोड्या वेळाने. गाईज, आता मी मिरचीचे ना भजे बनवते. तर मी अशा कापून घेतल्या त्या आतमधून आणि त्याच्यामधून मी सारण भरणार आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते. चला आता हे वाटण मी या मिरच्यांमध्ये स्टफ करणार आहे. याच्यामध्ये मी घेतले खोबरं, शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर, जिरे याचं वाटण आहे. आणि आता मी त्या मिरच्यांमध्ये भरते. सो चला. हे गाईज, आता मी ना कढाई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये टाकते थोडंसं तेल. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. मग ह्या मिरच्या तेलात थोडं फ्राय करून घ्यायच्या. म्हणजे वरचं असतं ना ते थोडं शिजल ते. नाही तर मग आपण जर बेसन पिठात असंच बुडवलं ना तर हे वरचं कच्चंच राहणार. सो म्हणून थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेते. मग दाखवते मी तुम्हाला. गाईस, मिरच्या कढाईमध्ये आणि आता थोडंसं त्याला चांगलं ना फ्राय होऊ देते मी. मग आपण नंतर बेसन पिठामध्ये तळूया त्या. हे गाईस, आता आपल्या मिरच्या झाल्या आहे.
थोड्याशा फ्राय केल्या आहे मी त्या. आता मी त्या काढून घेते. आता मी फ्राय करून घेतलंय. आता मी बेसन पिठामध्ये त्याला तळून घेते. सो गाईज, मी आता या मिरच्यांमध्ये स्टफ भरलेलं आहे, स्टफिंग केलं आहे त्या. आणि आता हे बेसन याच्यामध्ये मी हळद, मीठ, थोडासा सोडा असं टाकलंय. आणि हे आता चांगलं मी पाणी टाकून मिक्स करून घेते. सो चला दाखवते मी तुम्हाला नंतर. हॅलो गाईज, चला मी आता हे फ्राय करून घेते तेलामध्ये. सो दाखवते मी तुम्हाला नंतर. चला गाईस, तर इथे माझे मिरचीचे पकोडे तळून झालेत. आणि थोडंसं बेसन उरलं होतं, तर मी याच्यामध्ये ना कोथिंबीर कापून टाकली आणि एक हिरवी मिरची कापून टाकली. तर मी आता याचे भजे तळणार आहे. सो चला दाखवते मी तुम्हाला. माझे इथे भजे तळून झालेले आहे, बघू शकता तुम्ही. हे मी इकडे कोथिंबीरचे भजे तळले आणि हे मिरचीचे भजे तळले. आणि मी इथे खिचडी केलेली. मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना, आम्हाला रोज खिचडी लागते आणि भजे लागतात. तर आम्ही असे वेगवेगळे भजे तळून रोज खातो आणि रोज खिचडी राहते आमच्या इथं. आणि आई बघा अजून भाजीच निवडत आहे, कारण ती भाजी खूप मातीची आणि खूप बारीक बारीक भाजी आहे. सो चला गाईज, आता माझं सर्व कामं झालेले आहे आणि भांडे पण पडले माझ्या घासायचे. आता मी ते भांडे घासते, मग आम्ही जेवण करू. सो मी ब्लॉग इथेच एंड करते. सो बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो बाय बाय.